एलपीजी घेऊन येणारं भारताचं ग्रीन आशा जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या पार करत भारताकडे मार्गस्थ. पश्चिम आशियातल्या संघर्षानंतर या सामुद्रधुनीतून आलेलं हे 9वं भारतीय जहाज. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या मुद्द्यावर डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तसंच कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या पंतप्रधानांशी साधला संवाद. होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास येत्या मंगळवारी इराणवर विनाशकारी कारवाईचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा. होर्मुझ संदर्भात ओमान आणि इराण दरम्यान चर्चा. पुदुचेरीसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला. सर्वपक्षीय नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी. राज्य सरकारनं भोंदूबाबांवर केलेल्या कारवाईची संत समितीकडून प्रशंसा. आस्थेचा गैरवापर करून सनातन विचारांना कलंकित करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींची विकास कामं होणार. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय. मुख्यमंत्र्यांची संत समितीच्या बैठकीत माहिती. बौद्ध धम्म केवळ धर्म नसून सामाजिक सिद्धांतासह एक सामाजिक आणि राजकीय क्रांती. आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार. आणि मंगोलियात उलानबातर इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग 7व्या दिवशीही भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी.